जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदोस शेख डिजिटल बनव युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या दर्शकांचे काही क्वेरीज आहेत तर ते आपण इथं पाहूया. आपली एक दर्शक कॉमेंट्स करतात, माझी कुणबी नोंद सापडली आहे होती आणि ती कुणबी सर्टिफिकेट मध्ये पण माझी व्हॅलिडिटी रिजेक्ट झाली, तर मी ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट काढू शकतो का? हे बघा, जर तुमच्याकडं म्हणजे कोणतेही कास्ट सर्टिफिकेट नसल तर त्यावेळेस तुम्ही ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट म्हणजे काढू शकता, त्याचा वापर करू शकता. मात्र तुम्ही समजा एससी, एसटी, ओबीसी, एसबीसी म्हणजे कोणत्याही प्रवर्गाचा पण सर्टिफिकेट तुम्ही काढलाय आणि ईडब्ल्यूएस पण काढताय तर ते मात्र कायद्याने म्हणजे गैर आहे. तर त्यासाठी तुमच्याकडे जर कोणताही जातीचा दाखला नसेल कोणत्याही प्रवर्गातला, तर तो तुम्ही ईडब्ल्यूएस साठी काढू शकता. नेक्स्ट क्वेरी आहे, कास्ट व्हॅलिडिटी ऑफलाईन सबमिट मध्ये कास्ट सर्टिफिकेट ओरिजिनल मागतात का? हे बघा, पूर्वी अनेक ठिकाणी जे आहेत ते ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट घ्यायचे आणि समजा त्यांची कास्ट व्हॅलिडिटी रिजेक्ट झाली तर त्यांचं ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट ते कॅन्सल करायचे, जमा करून घ्यायचे. परंतु आता अनेक ठिकाणी जे आहे ते म्हणजे ओरिजिनल घेत नाही, परंतु काही ठिकाणी घेतात. ते डिपेंड्स करते त्या जात पडताळणी समिती जी तुमची आहे जिल्ह्याची त्याच्यावरती डिपेंड करते. नेक्स्ट क्वेरी आहे, सर माझा ओरिजिनल ओबीसी कास्ट सर्टिफिकेट इज मिसप्लेस, सो आय फाइल्ड अ पोलीस कंप्लेंट रिगार्डिंग दिस, बट व्हेन आय विजिटेड टू तहसील ऑफिस दे टोल्ड मी that they cannot provide certified copy or duplicate copy of OBC caste certificate. Now what to do, sir? हे बघा, असं नाहीये, तुम्ही त्यांना कन्वे करा. जर तुमचं कास्ट सर्टिफिकेट, पहिली गोष्ट, तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असेल तरच तुम्ही मग जी सर्टिफाईड कॉपी, जी हरवलेली तुमचा कास्ट सर्टिफिकेट आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करा. मात्र तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाहीये तर मग तुम्ही नव्याने कास्ट सर्टिफिकेट, तुमचा जो मूळ गाव आहे तिथं तुम्ही अप्लाय करा आणि नवीन कास्ट सर्टिफिकेट काढा. कारण आपल्या या प्रोसेसमध्ये डुप्लिकेट कास्ट व्हॅलिडिटी डुप्लिकेट मिळू शकते, परंतु कास्ट सर्टिफिकेट डुप्लिकेट किंवा म्हणजे त्याच्यामध्ये काही करेक्शन वगैरे असेल तर असं म्हणजे मिळत नाही. हरवलेला असेल तर तुम्हाला नव्यानेच काढावं लागेल. परंतु जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असेल आणि तुमचा जो हरवलेल्या कास्ट सर्टिफिकेटलाच व्हॅलिडिटी, कारण त्याचा संदर्भ प्रत्येक जो आहे तो व्हॅलिडिटी वरती, तर कास्ट सर्टिफिकेटचा सिरियल नंबर, त्याच्यावरती नाव, आउटवर्ड नंबर वगैरे सगळं ते तुमच्या कास्ट सर्टिफिकेट जो तुम्ही प्रोव्हाइड केलेला त्याच्यावर त्या अनुरूपच असतो. मग अशा वेळेस जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे आणि कास्ट सर्टिफिकेट हरवलं असेल, त्यावेळेस तुमचे तहसीलदार किंवा एसडीओ यांना विनंती करा की सर माझी कास्ट व्हॅलिडिटी या सर्टिफिकेटला मिळाली होती, परंतु आता तो कास्ट सर्टिफिकेटच मुळात माझा हरवलेला आहे, तर मला प्लीज कृपया सर्टिफाईड करून द्या, माझ्याकडे झेरॉक्स आहे. आता ह्याच्यामध्ये काय होईल का, तुमचा जो हरवलेला आहे तो सर्टिफिकेट, त्याच्यावरती मग तो ते एसडीओ किंवा तहसील ऑफिस ते पाहतील का तुमची जी झेरॉक्स वरती जी सिग्नेचर आहे ती बरोबर आहे का, म्हणजे ती एडिटेड आहे. या सगळ्या गोष्टी किंवा त्यांच्याकडे काही रेकॉर्ड वगैरे असेल तर ते म्हणजे तिथं खात्री करतील का तो सर्टिफिकेट त्यांच्याच डिपार्टमेंट कडनं निर्गमित झालेला आहे, आणि ती खात्री झाली तर ते सर्टिफाईड करून देतात. अ, पुढचा क्वेश्चन आहे, सर एससी एसटी ओबीसी कास्ट सर्टिफिकेट काढले नसल्यास ईडब्ल्यूएस काढता येतो का? हो, हे बघा, मुळातच जी आरचा त्याच्यामध्ये काय आहे, अ पर्सन हु इज नॉट इन्क्युअर्ड इन एनी बॅकवर्ड क्लास मीन्स एस सी एस टी ओबीसी, ह्याच्यामध्ये म्हणजे त्याचा अंतर्भाव होत नसेल, समाविष्ट होत नसेल. याचाच अर्थ आता ते कधी समाविष्ट, जर एखाद्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे आणि तो ईडब्ल्यूएस काढतो तर ते गैर आहे. तुम्ही आता समजा तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढलेलं आहे आणि ईडब्ल्यूएस काढलं, आता तुमचा एखादा विरोधक असेल तर मग तो तुमच्या विरुद्ध कंप्लेंट करू शकतो का हा म्हणजे याच्याकडं
अमुक अमुक जातीचा दाखला असताना हा ईडब्ल्यूएस काढतो, त्यावेळेस अडचणी. जर तुमच्याकडे नाहीच आहे तर तो कोण कोण तुमच्या विरुद्ध कंप्लेंट करणार आहे? तर तुम्ही जर कोणताही कास्ट सर्टिफिकेट नसेल तर ईडब्ल्यूएस काढू शकता. नेक्स्ट क्वेरी आहे सर, मी 11वी मध्ये 2023 कास्ट व्हॅलिडिटी काढली आहे, तर 2025च्या जेई मेन. हे बघा, कास्ट व्हॅली ही तुमचा परमनंट डॉक्युमेंट आहे, लाईफ टाइम आहे. एकदा तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी काढली का पुन्हा पुन्हा काढायची गरज नसते. आणि राहिली गोष्ट, आता समजा तुम्ही एज्युकेशन साठी पण समजा काढलेली असेल तर तुम्ही नोकरीसाठी पण ते वापरू शकता, प्रत्येक ठिकाणी वापरू शकता. कारण कास्ट व्हॅलिडिटी एकदा तुम्हाला मिळालेली आहे, मग पुन्हा त्याला रिन्यू करायची किंवा दुसऱ्यांदा काढायची अजिबात गरज नाहीये. नेक्स्ट क्वेरी आहे, नमस्कार मी अभिजित, मला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढायचे आहे. माझ्याकडं स्टेट गव्हर्नमेंटचे कास्ट सर्टिफिकेट आहे, पण मी सेंट्रल गव्हर्नमेंटचे कास्ट सर्टिफिकेट काढताना मानक दिनांकाचे पुरावे डॉक्युमेंट लागतील का? प्लीज रिप्लाय. हे बघा, आता ज्यावेळेस आपण स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट काढतो त्यावेळेस आपल्याला मानक दिनांकाचे पुरावे लागतात. कारण स्टेटच्या मागास प्रवर्गाचे फायदे घेण्यासाठी तुम्हाला त्या मानक दिनांकापूर्वी तुम्ही महाराष्ट्रात आहेत हे सिद्ध करणं गरजेचं आहे, तरच महाराष्ट्राचं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट मिळतो आणि मग व्हॅलिडिटी पण मिळते. आणि त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राचे जे मागास प्रवर्गाचे फायदे तुम्ही घेऊ शकता. आता जे मानक दिनांकानंतर आलेले आहेत म्हणजे मायग्रंट आहेत, तर त्यांना गरज नसते, मग त्यांना जे सेंट्रल मध्ये ती गरज नसते. आता सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट अप्लाय करताना पहिले तर तुम्हाला तिथं जे आहे तुमचा जो जातीचा दाखला तुम्ही काढलेला आहे तो तुम्हाला तिथं अपलोड करायचा आहे. आणि त्याच्यानंतर ते दुसऱ्या म्हणजे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटला मानक दिनांक ची अट ही नसते. नेक्स्ट क्वेरी आहे, कास्ट व्हॅलिडिटीची फाईल ऑफिसमध्ये दिनांक 19/12/23 ला जमा केली होती, पण आतापर्यंत कास्ट व्हॅलिडिटी आली नाही. हे बघा, मुळातच कास्ट व्हॅलिडिटी ही तुम्हाला त्यांचा जो क्रायटेरिया आहे 3 महिन्याचा आहे, आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये आणखी 2 म्हणजे 5 महिने. परंतु अनेक वेळा काय होतो का सिस्टम मध्ये काही प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला ऑनलाईन ते इन प्रोसेस दाखवतो, ऍक्च्युली कास्ट व्हॅलिडिटी झालेली असते परंतु सिस्टम मध्ये इन प्रोसेस दाखवतो. मग अशा वेळेस जर तुम्हाला म्हणजे 3 महिन्याच्या वरती झाले असेल आणि इन प्रोसेस दाखवत असेल तर पहिले एकदा तुमचा ईमेल चेक करा, ईमेल मध्ये आली असेल, किंवा कधी कधी ईमेलचे जे आहे स्पॅम मेल मध्ये गेलेली असते, इनबॉक्स स्पॅम मेल चेक करा. त्याच्यामध्ये पण नसेल तर तुमची जी लॉग इन आय डी आहे त्याच्यामध्ये म्हणजे एकदा बघा. आणि हे बघून पण इन प्रोसेस दाखवत असेल तर तुम्ही तुमची जी समिती आहे तिथं जाऊन या, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट जी स्टेटस आहे ते कळेल. नेक्स्ट क्वेरी आहे, विलेज एक्सट्रॅक्ट नंबर 14 मीन्स काय? हे बघा, गाव नमुना आपण 14 म्हणतो, विलेज एक्सट्रॅक्ट नंबर 14, तर हे म्हणजे तुमचा जन्म मृत्यूचा म्हणजे एक डॉक्युमेंट असतो. जसा आता आपल्याकडं बर्थ आणि डेथ सर्टिफिकेट मिळतंय आपल्या ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या मार्फत, तर तसा पूर्वीचे जे जन्म मृत्यूच्या नोंदणी आहे त्या विलेज ऍक्ट म्हणजे गाव नमुना 14च्या स्वरूपात किंवा कोतवाल बुकाच्या स्वरूपात हे डॉक्युमेंट मिळत होते. आणि त्या काळामध्ये म्हणजे जातीचा पण उल्लेख असायचा. आताच्या ज्या जन्म मृत्यूच्या नोंदणी त्याच्यामध्ये जातीचा उल्लेख नसतो, पण परंतु पूर्वी गाव नमुना 14 किंवा कोतवाल बुक नक्कल याच्यामध्ये जातीचा उल्लेख असायचा. नेक्स्ट क्वेरी आहे, महाराष्ट्रात एनटीपी मध्ये येतो तर मी केंद्रात ओबीसीचा फॉर्म भरू शकतो का? हे बघा, मी मुळात पहिले याच्या अगोदर पण व्हिडिओ बनवला होता. महाराष्ट्रातल्या सगळ्याच जाती ज्या आहेत ओबीसीच्या त्या केंद्रामध्ये म्हणजे ओबीसीच्या लिस्ट मध्ये नाहीये. आता आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये म्हणजे विजे एनटी म्हणजे विजे NT1 NT2 म्हणजे NTA NTB NTC NTD, तर ते केंद्रामध्ये ओबीसी मध्ये गणले जातात. आता
ह्या ज्या जाती आहेत, तर सगळ्याच महाराष्ट्रातले जे ओबीसी किंवा व्हीजेएनटी असतील, तर ते केंद्रामध्ये ते ओबीसी ची लिस्ट मध्ये जर असेल तरच तुम्ही तो दाखला काढू शकता केंद्राचा. आता जसं सध्या मराठा आरक्षण मधला जो मराठाचा जात म्हणजे एससीबीसी जो आहे, तो एससीबीसीचा बेनिफिट फक्त महाराष्ट्रामध्येच मिळणार आहे. केंद्रामध्ये ते मिळणार नाहीये. ते तर त्यांना जे आहे एक तर ओपन मध्ये किंवा ईडब्ल्यूएस चा फॉर्म भरून त्यांना घ्यावा लागेल. नेक्स्ट क्वेरी आहे, माझ्या वडिलांच्या एलसी वर जात कुणबी मराठा आहे आणि माझ्या एलसी वर मराठा आहे, तर माझा कुणबी मराठा सर्टिफिकेट मिळेल? हो, नक्की मिळेल. अनेकदा असं पण होतो का आता अर्जदाराच्या याच्यावरती मराठा आहे, वडिलांच्या याच्यावरती मराठा आहे, परंतु आजोबांच्या याच्यावरती कुणबी आहे, वडिलांच्या याच्यावर मराठा आहे, अर्जदाराच्या याच्यावर मराठा आहे, परंतु आजोबाच्या याच्यावरती कुणबी असल्यामुळं त्याला कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतो. म्हणजे तुमचा मानक दिनांक जो आहे, आता कुणबी म्हणजे ओबीसी, कुणबी मराठा ओबीसी मध्ये येतो. ओबीसीचा मानक दिनांक 1967. तर तुम्हाला तुमच्या 1967 पूर्वीच्या डॉक्युमेंट ते पाहिजे, ज्याच्यावरती कुणबी हा शब्द म्हणजे कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी हा असेल तर तुम्हाला तिथं नक्कीच मिळतंय. फक्त इथं तुम्हाला समजा तो वडिलांच्या आणि अर्जदाराच्या ह्याच्यावरती मराठा असल्यामुळं तिथं थोडीशी तुमची वंशावळ सविस्तर विस्तृत करा. म्हणजेच समितीला पण म्हणजे तुमचे नातेसंबंध, तुमची वंशावळ आणि हे विस्तृत असेल तर समितीला पण प्रोत्साहन मिळतो आणि तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी साठी अडचण येत नाही. नेक्स्ट क्वेरी आहे, सर मी नीटची प्रिपरेशन करत आहे आणि ड्रॉप आहे, तर मला कॉलेज फॉर्म 15 देणार का? हे बघा, फॉर्म 15 त्याच लोकांना मिळते ज्यावेळेस तो त्याच्या त्या अकॅडमिक इयर मध्ये तो शिकत असेल तरच. जर तो शाळा सोडलेली असेल, कॉलेज सोडलेलं असेल, तर अशा वेळेस फॉर्म 15 कॉलेज देत नाही. या अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय का, तुम्ही आता नीटची प्रिपरेशन करताय, मग ज्यावेळेस तुम्ही नीट साठी अप्लाय करणार त्यावेळेस त्यांचा जो अप्लिकेशन आपण ऑनलाईन भरतो नीट साठी रजिस्ट्रेशन करताना, तर त्याचा जो अप्लिकेशन फॉर्म आहे तो फॉर्म 15A च्या ठिकाणी तो फॉर्म अपलोड केला तरी चालतंय. नेक्स्ट क्वेरी आहे, सर माझ्या कास्ट सर्टिफिकेट वर फॉर्म 8 वर माझे पूर्ण नाव पाटील विवेक गंगाराम असे आहे, माझ्या वडिलांचे पाटील गंगाधर असे आहे, तर मला नोकरीच्या वेळेस प्रॉब्लेम येईल का? हो, नक्की येईल. आता याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, आता तुमच्या वडिलांच्या याच्यावरती आहेत म्हणजे याचा अर्थ त्यांचं शैक्षणिक वगैरे सगळं झालेलं असणार आहे, पूर्ण झालेलं आहे, तर त्याच्यामुळं शैक्षणिक डॉक्युमेंट बदलता येणार नाही. आता त्याच्यासाठी तुमच्या वडिलांनी काय गजेट वगैरे करून ठेवलं असेल तर ते कामाला येणार आहे. आणि जर केलेलं नसेल तर गजेट करून घ्या. आणि त्याच्यामध्ये तुमचे जे आता डॉक्युमेंट आहेत, ज्यावेळेस तुमची कास्ट व्हॅलिडिटी साठी जाईल त्यावेळेस तुम्हाला हे गजेट पण लागणार आहे. आणि त्या संबंधात म्हणजे गंगाराम आणि गंगाधर याच्या रिलेटेड म्हणजे काही डॉक्युमेंट्स पुरावे असेल तर ते लावलं तर मग अडचण येणार. परंतु जे तुमचं तिथं जे आहे गजेट आपण ज्याला राजपत्र म्हणतो ते करून घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेरी आहे, सर माझी कास्ट व्हॅलिडिटीची फाईल पोलीस दक्षता पथकाकडे गेली तर मला वंशावळी ते 10 ते 12 जणांचे निर्गम उतारे, 1950 पूर्वीच्या जन्म नोंदी, 1950 पूर्वीच्या फेरफार नोंदी सांगितल्या आहे. एवढं सगळं माझ्याकडे कागदपत्र मिळत नाही, तर त्याच्यावरून मला नोटीस पण पाठवली आहे. मी एवढे सगळे कागदपत्र सादर करावे लागतील, अन्यथा जात पडताळणी होणार नाही. तर सर तुमचं सांगा मी काय करू? हे बघा, आता तुमच्या जे तुम्ही व्हॅलिडिटी लावले वंशावळ जी लावलेली आहे, तर त्याच्यामध्ये जात पडताळणी समितीला अपेक्षित असतो 1950 पूर्वीचे पुरावे. आता ते 1950 पूर्वी जो मानक दिनांक आहे त्याच्या पूर्वीचे पुरावे एक तर शैक्षणिक असू शकतात किंवा महसुली पुरावे असू शकतात. तर तुम्ही या दोन पुराव्याच्या माध्यमातून तुम्ही तुमची जात सिद्ध करावी लागते.
आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलं जन्म नोंदणी आता 1950 पूर्वी म्हणजे तुमचा गाव नमुना 14 किंवा कोतवाल बुकाच्या स्वरूपामधले डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथं सादर करायचे असतात. आता अनेकांचं आता तुमच्या केसमध्ये जर तुमचे जेवढे पण आता त्यांनी सांगितलंय की वंशावळमध्ये 10-12 जणांचे निर्गम उतारे. आता त्याच्यातले जितके पण तुमच्याकडे शिकलेले आहेत त्यांचे निर्गम उतारे मिळतात. तर ते निर्गम उतारे तिथं लावा. जर ते शिकलेले नसेल तर त्या आशयाचा तिथं एक अफिडेव्हिट द्या का माझे म्हणजे जितके जे लोक आहेत त्यांची नावं लिहा का हे शिकलेले नव्हते, त्याच्यामुळं त्यांचे जे निर्गम उतारे मिळालेले नाही. आणि दुसरी गोष्ट फेरफार. आता फेरफार मध्ये जर तुमच्या जमिनी किंवा शेती संबंधित काही म्हणजे तुमचे प्रॉपर्टी असेल तर त्याचे फेरफार लावा. आणि जर ते नसल तर मग तुम्हाला तिथं सांगावं लागेल का आमच्या ह्या कुटुंबाकडे कोणतीही जमीन की नव्हती किंवा असं या आशयाचं तिथं अफिडेव्हिट सादर करायचंय. तर हे केल्यानंतर आणि मुळातच पोलीस दक्षता पथक यांना एकदा स्वतः म्हणजे भेटा तिथल्या अधिकाऱ्यांना आणि त्यांना सांगा का असे हे अफिडेव्हिट घेऊन जा सर, अशी अशी परिस्थिती आहे. तर एकदा तुम्ही आमच्या म्हणजे गावामध्ये येऊन लोकांचे जे चौकशी करून आणि आम्हाला निर्णय द्यावा. तर मग दक्षता पथक जे आहे तुमच्याकडे जे काही पुरावे आहेत अफिडेव्हिट तिथं द्या. त्याच्या माध्यमातून त्यांनी जे जे वर्णन केले शक्य असेल तेवढे पुरावे लावा. जर ते शिकलेलेच नसेल काही लोक किंवा तुमच्याकडे शेती वगैरे नसेल जमीन वगैरे नसेल तर फेरफार मिळणार नाही. तर अशा स्वरूपाचा अफिडेव्हिट त्यांना द्या आणि सांगा का आमच्या जो मूळ गाव आहे तिथं लागल्यास तुम्ही लोकांची कडनं चौकशी करून आणि आम्ही त्या समाजाचे आहोत त्या जातीचे आहोत याची आपल्याला म्हणजे नक्कीच आपला म्हणजे समाधान होईल. तर ते त्या अनुरूप ते मग जी चौकशी आहे ती म्हणजे करते. आणि दुसरी गोष्ट इथं तुम्हाला एक सांगतो, व्यवहारिक बना. आता मला व्यवहारिक बनायचं म्हणजे मी उघडपणे बोलू शकत नाही. तर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवहारिक बना तुम्ही, त्याच्याने काम लवकर होतो. नेक्स्ट क्वेरी आहे एसीबीसी सर्टिफिकेट कधीपासून मिळेल. हे बघा आता 4-5 दिवस झाले सगळ्या सेतू आणि महाई सेवा केंद्रांना त्यांच्या ज्या लॉग इन आय डी आहे त्याच्यामध्ये हे एसीबीसीचा सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर मराठा एसीबीसीचा ते सगळं त्यांनी तिथं अपडेट केलेलं आहे. सर्टिफिकेट मिळणं सुरू झालेलं आहे. नेक्स्ट क्वेरी आहे सर, मी आणि माझी मिसेस हे एससी कॅटेगरीमध्ये महाराष्ट्राचे एससी कास्ट सर्टिफिकेट आहे, पण माझी मिसेसचे बर्थ कर्नाटक मध्ये झाले आहे, एज्युकेशन पण तिथेच झाले आहे, मला तिचे महाराष्ट्राचे. हे बघा असं नाही. आता तुम्ही भलेच महाराष्ट्रातले रहिवासी असाल, मानक दिनांकापासून तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहत असाल, तुम्हाला मिळून जाईल. परंतु तुमची मिसेस जी आहे ती महाराष्ट्राच्या म्हणजे कर्नाटक मधली म्हणजे ती आहे, म्हणजे मानक दिनांकापूर्वीपासून ती महाराष्ट्रात राहत नव्हती, म्हणून तुमच्या मिसेसला इथलं कास्ट सर्टिफिकेट आणि इथली कास्ट व्हॅलिडिटी मिळणार नाही. फक्त तुम्हाला तुमच्या मिसेसला मायग्रंट कास्ट सर्टिफिकेट म्हणून ते मिळते, परंतु त्या मायग्रंट कास्ट सर्टिफिकेट मध्ये तुम्हाला महाराष्ट्राच्या ज्या मागास प्रवर्गाचे फायदे ते घेता येत नाही. केंद्राचे फायदे घेता येतील परंतु महाराष्ट्राचे फायदे घेता येणार नाही. नेक्स्ट क्वेरी आहे सर, माझं शिक्षण झालंय, लग्न झालंय, पण आता मी कुणबी काढले आहे पोलीस भरतीसाठी, तर ते चालेल का? हो चालेल. जर तुमचं शिक्षण झालेलं असेल, लग्न पण झालेलं असेल आणि समजा तुम्ही लग्नाच्या अगोदर तुमच्या जो नाव आहे वडिलांच्या नावाने जर कास्ट सर्टिफिकेट काढलं असेल आणि आता लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या नावाने जर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट काढायचं असेल तरी चालतंय, त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. मात्र त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे मॅरेज सर्टिफिकेट प्लस गजेट म्हणजे राजपत्र ह्या गोष्टी तिथं आवश्यक पुढं लागणार आहे. नेक्स्ट क्वेरी आहे, जात वैधता प्रमाणपत्र आचारसंहितेमध्ये वैधता मिळते का? हो मिळते ना, त्याला काही प्रॉब्लेम नाही. हे बघा आता इथं नोटिफिकेशन जे आहेत जे काय म्हणजे नागरिकांना लुभावणारे ज्या गोष्टी आहेत त्या आचारसंहितेमध्ये मोडतात. आता हा जे आहे प्रशासनाची बाब आहे.
आता इथं समजा पोलीस भरती जी आहे ती निवडणूक आचारसंहितेच्या अगोदर निघालेली आणि ती आचारसंहितेनंतर मग त्या प्रोसेस सुरू झालेली आहे. त्या प्रोसेस मधला भाग एक आपला आहे. तर त्याला आचारसंहितेचा म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही. हे म्हणजे प्रशासकीय काम आहे. अ, जे लुभावणारी ज्या कामं असतात म्हणजे आता जसं म्हणजे ह्या सरकारची जबाबदारी असते का बाबा आचारसंहिता लागले म्हणून तुम्ही भरतीची म्हणजे नोटीस काढू शकत नाही, परंतु आचारसंहितेपूर्वी त्यांनी भरतीची नोटीस काढलेली आहे. मग त्याचे आता लोकांनी फॉर्म भरले, मग त्याच्यामध्ये लागणाऱ्या ज्या ज्या ऑनलाईन सर्टिफिकेट्स आहेत ते अर्जदार घेऊ शकतात आणि युजर डिपार्टमेंट पण त्यांना तिथं म्हणजे सांगू शकत नाही का हे तुम्हाला आचारसंहितेमध्ये मिळणार. हा असा होतो. आचारसंहितेमुळं अनेक अधिकाऱ्यांना जे आहेत त्या इलेक्शन ड्युट्या लागतात, तर त्यावेळेस त्यांचा जो प्रमाणपत्र देण्याचा कालावधी जो ठरलेला असतो त्याच्यापेक्षा थोडा उशीर होऊ शकतो, परंतु असा आचारसंहितेमध्ये ह्या प्रशासकीय बाबी ज्या आहेत त्या मोडत नाही. नेक्स्ट क्वेरी आहे सर, केंद्र सरकारच्या परीक्षेसाठी राज्याकडून ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट मिळेल का, अडवणूक होईल? केंद्र सरकारच्या परीक्षेसाठी राज्याकडून ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट, हे बघा ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट इथं पण म्हणजे दोन येतात. एक ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट म्हणजे महाराष्ट्राचा एक ईडब्ल्यूएस आणि एक केंद्रासाठी ईडब्ल्यूएस. आता महाराष्ट्राचा जर ईडब्ल्यूएस पाहिजे असेल तर त्याच्यासाठी क्रायटेरिया सेम म्हणजे तुम्ही मानक जे ओबीसीचा क्रायटेरिया आहे तोच लागतो. म्हणजे तुमचा मानक दिनांक 1967 पूर्वीपासून तुम्ही महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी पाहिजे. आणि केंद्राकडचा जो ईडब्ल्यूएस काढतो त्याला हे 1967चा त्याची काय म्हणजे अट हे नसते, तर तिथं म्हणजे तुम्ही काढू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही. तर मित्रांनो आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.